तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद छवाळे. तर तुमचा भाऊ निघाला भीमदऱ्यात, म्हणजे आपल्या दुसऱ्या मळ्यात, आपल्या ब्लॅक ब्युटीवर. फायनली हर्षद छवाळे भीमदऱ्यात पोहोचून गेला आणि माझ्या हातात आहे काय आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या स्टार्टरची कॉयल बळून गेली होती, यासाठी आपल्याला नवीन कॉयल टाकायची होती. मग सुरुवात केली भाऊ कॉयल टाकायला. फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी झटपट पटापट. मग काय कॉयल वगैरे टाकली गेली, फ्यूज वगैरे टाकले गेले, आणि मोटर चालू करून दिली भाऊ. ब्लॅक ब्युटीला आपल्याला घेऊन जायचं होतं, आपल्या मोठ्या सिंबाला भाऊ घेऊन येणार होता भाऊ घरी. घरी आल्यावर बघतो तर काकांनी इकडे औषध तयार करून ठेवलं होतं, कारण की आपल्याला कांद्यांना तणनाशक मारायचं होतं. मग काय दरवेळेस सारखी नळी घेऊन जायची ड्युटी, यावेळेस पण तुमच्या भाऊचीच होती भाऊ. मग घेऊन चाललो भाऊ नळी, पॅन्ट वर करून नळी चालू करून केली भाऊ सुरुवात फवारा मारायला. दरवेळेस सारखी आम्हाला फवारा मारता मारता डायरेक्ट उन्हाळ्यात इंद्रधनुष्य दिसला भाऊ. फवारा मारला गेल्यानंतर जेवण वगैरे करून आपली 12 दिवस संघटना रुजू झाली भाऊ कामावर. बारे देता देता आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंगची ऑर्डर आली ना, आपण ती पूर्ण करून दिली. तो व्हिडिओ कशा प्रकारे बनला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. दारू पिणारा लोक असले लागत चकना बरोबर शेंगदाणा खारा. तुमना भाऊ हेडफोन लायसन दिरा ना भाऊ डायरेक्ट 12. बारे देता देता हर्षद छवाळ्याला बोलवून घेतलं भाऊ घराकडे, कारण की आपल्याला जायचं होतं पलटी नागर जोडायला. कारण की आपले वांग्यांचं तुकडं त्या नागरानं काही नीट नागरलं गेलं नव्हतं. पलटी नागर आपल्या मोठ्या सिंबाला जोडले गेले. मी आणि भाऊ निघालो घराकडे. भाऊने तर घरी आल्यावर लगेच वावर नागरायला सुरुवात करून दिली. आणि आपली 12 दिवस संघटना इकडे हेडफोन लावून लगेच कामाला लागली भाऊ. हॅशटॅग 12 दिवस संघटना. तेवढ्यातच आपला अलाराम वाजला, म्हणजे आपली ड्युटी संपली. कोणाचं काही वाईट केल्यानंतर लागतं पाप. तुमचा भाऊ घ्यायला आला काकांसाठी गायच्या. त्यानंतर आपल्या मोठ्या शिंबावर मी पण बसून घेतलं भाऊ काकांसोबत नागरायला. आजकालचे मुलं होऊन चालले छपरी. तुमच्या भाऊने काकांनी मिळून काढून घेतल्या भाऊ वावराच्या पूर्ण मेरी. त्यानंतर मी आणि काका निघालो आपल्या ब्लॅक ब्युटीवर सटणला, कारण की आज आपल्याला मटण घ्यायचं होतं. अभी मजा आएगा ना भिड़ो. या मग आज तुम्ही पण मटण खायला. असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद छवाळ्याला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.